ठीक आहे, बोला संजय कुटे साहेब, बोला बस. अध्यक्ष महोदय, सन 2022-23च्या अर्थसंकल्प अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, अहो त्यांना आहे ती वेळ त्यांची तेवढी मिळणार आहे. या चर्चांवर मागणी करत असताना अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेस झालं की देतो संधी, मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी झालं की संधी देतो तुम्हाला. ही काही सिस्टीम माहिती ठरवून दिली. अध्यक्ष रोज काही सिस्टीम बदलणार आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महसूल विभागावर, महसूल व वन विभागावर मी माझं स्पष्ट अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय जयस्वालजींनी रेती धोरणावर चांगल्या प्रकारे आपली भूमिका मांडलेली आहे. मी मागच्या वेळेस मांडली, फक्त 2 मुद्दे ऍड करणार अध्यक्ष महोदय त्याच्यात, की MMR जे काय परिस्थिती अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात चालू आहे, महसूल खातं असेल, पोलीस खातं असेल, RTO, या सगळ्यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय कमाईचं एक मोठं साधन आहे महाराष्ट्रामध्ये रेतीच्या माध्यमातून चालू आहे. अध्यक्ष, हा अतिशय गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय. MMR रिजन मध्ये रायगड असेल, पालघर असेल, ठाणे असेल, यामध्ये जर आपण एक वेळेस चौकशी केली अध्यक्ष महोदय महसूल खात्याने, तर साधे तलाठी मंडल अधिकारी 20-20, 30-30 लाखाच्या गाड्या घेऊन हे रेतीचे ट्रक आणि बाकीच्या होडी हे पकडण्यासाठी फिरतात अध्यक्ष महोदय. ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, जर उदाहरण पाहिजे कल्याणची खाडी अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अतिशय उत्खनन रेतीच होतं अवैध मार्गानं अध्यक्ष महोदय. आणि हे तलाठी, तिथले तहसीलदार, तिथले SDO अध्यक्ष महोदय, हे सगळे गुंतलेले अध्यक्ष महोदय. कोण आहे अध्यक्ष महोदय? मी एक नाव सांगतो. जर सरकारला खरोखर याच्यावर काहीतरी चौकशी करायची, काहीतरी ऍक्शन घ्यायची असेल, तर शेकब भाई, हे एकच नाव अध्यक्ष महोदय ध्यानात ठेवा. कल्याणच्या खाडीमध्ये शेकब भाई अध्यक्ष महोदय. जर वाटत असेल तर कलेक्टर ऑफिसचे CCTV कॅमेरे काढून बघा, यांची कोणासोबत उडबैस आहे, कोणत्या अधिकाऱ्यांसोबत आहे, आणि कशा प्रकारे रॅकेट हे रेतीचं चालते अध्यक्ष महोदय. माझी विनंती अध्यक्ष महोदय की सभागृहात सगळ्या सन्मान्य सदस्य, तिकडचे असो इकडचे असो, हा दरवेळेस रेतीचा विषय येतो. सगळ्यात जास्त त्रास हा लोकप्रतिनिधींना असतो, कारण शेवटी याचा कार्यकर्ता त्याचा कार्यकर्ता, हा फोन करते तो फोन करते, पंचायत आमची होती. काही लोकप्रतिनिधी इन्व्हॉल्ड असतात ही वेगळी गोष्ट, पण आमच्यासारखीची खूप त्यामध्ये अतिशय त्रास होतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून एक तेलंगणा राज्य असेल, कर्नाटक असेल, त्या राज्यांनी वेगळं धोरण अवलंबलं रेतीबद्दल. गुजरातमध्ये पर्यावरण हे ते काही अडथळे नाही. मी महसूल मंत्र्यांशी त्या दिवशी बोललो की महाराष्ट्रामध्ये नाही, ते पर्यावरण ते त्यांचा फार अडथळा आहे, ते आपल्याला करू देत नाही. अध्यक्ष महोदय, जेव्हा तुम्ही रेतीघाट हराशी करता त्यावेळेस त्या रेती घालायला पर्यावरणाची परमिशन असतेच. मग त्याप्रमाणेच ज्या कर्नाटकाने बाकीच्या राज्यांमध्ये, काही तेलंगणा राज्यामध्ये त्यांनी स्वतःचं मंडळ केलेलं आहे, महामंडळ स्वतःच रेतीचं. त्यामध्ये शासकीय रेती उपसाच होतो, उत्खनन शासनाकडून, आणि गोडाऊन मध्ये साठून त्या माध्यमातून ती रेती जी आहे ती जे लाभार्थी असतील किंवा ज्यांना पाहिजे असेल त्यांना विकल्या जाते. कुठंही कोणताही महसूल अधिकारी असेल, पोलीस असेल, RTO असेल, कोणाचाही संबंध येत नाही, कुठे भ्रष्टाचार होत नाही, अवैध धंदा होत नाही, अवैध रेतकी होत. कमीत कमी माझं एवढंच म्हणणं आहे या माध्यमातून की या गोष्टीचा सारासार विचार करण्यासाठी, एक आपलंही धोरण चांगलं ठरवण्यासाठी काही आमदारांची, काही यामध्ये जे तज्ज्ञ असतील, काही अधिकारी असतील, यांची एखादी समिती स्थापन करून 2-3 महिन्यामध्ये, कारण यावर्षी होणार नाही, पण 2-3 महिन्यामध्ये याचं धोरण काय आणता येईल, महसूल कसा वाढवता येईल. दादा, सगळ्यात जास्त महसूल आपला या खात्यामुळे जातो रेतीमुळे. इतकं अवैध रेती उत्खनन आपले. आता जळगाव जामोद मतदारसंघ असेल, 4 किंवा 5 रेती घाट हरास होतात, त्यामध्ये 20% ही रेतीचं जे आहे त्यात 20% रेती ही लोकांना जी पाहिजे किंवा कंझ्युमरला पाहिजे, त्या व्यतिरिक्त 80% रेती अवैध मार्गाने जाते ट्रॅक्टरच्या. त्यामध्ये फक्त अधिकाऱ्यांचं भलं होते, आपला शासनाचा महसूल बोलतो. हा पहिला विषय अध्यक्ष महोदय, गांभीर्याने विचार करायला हवा. अध्यक्ष महोदय, वन खात्यामध्ये अध्यक्ष महोदय, वन खात्यामध्ये अध्यक्ष महोदय, वनमंत्री आहेत का कोणी? नाहीच आहे, चला ठीक आहे, नसतील तर नोंद घेतील. उमरेड जिल्हा नागपूर येथे उंबराळ करांडला व्याघ्र प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय. शिकारीचं अध्यक्ष महोदय, शिकारीचं मोठ्या प्रमाणे या क्षेत्रामध्ये वाढलेला आहे व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे. राजूजी भेंडे यांच्या मालकीच्या
वीज भट्टीवर मजुरांनी रानडुकरा शिकार करायला बसला असताना अध्यक्ष महोदय जे शॉक वगैरे जे काही इलेक्ट्रिसिटी वाघाची त्यामध्ये अटकून मृत्यू झाला अध्यक्ष महोदय. पण अजूनही त्या मजुरांना अटक झाली, परंतु जो त्यांना सांगणारा त्याला अजूनही अध्यक्ष महोदय अटक झालेली नाही किंवा कारवाई झाली नाही. आणि सगळ्यात गंभीर अध्यक्ष महोदय की या वन क्षेत्रामध्ये मग ते कापसी खुर्दचा वन विभाग असेल, एक आंतरराष्ट्रीय वाघाची कातडी विकण्याची एक टोळी सक्रिय झालेली अध्यक्ष महोदय. अतिशय गंभीर बाब वन खात्यासाठी आहे. यामध्ये अध्यक्ष महोदय वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरो आणि वन विभागांना संयुक्त मोहीम राबवली. बिबट्याच्या कातडीसह काही लोकांना पकडण्यात आलं अध्यक्ष महोदय. त्या लोकांची जबाब जेव्हा घेण्यात आला तेव्हा त्यांनी जबाबामध्ये हे सांगितलं की या भागातील जिल्हा परिषद काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य यांनी हे आम्हाला वाघाचं कातड विकलेलं आहे आणि या प्रकारे त्यांचा हा बिझनेस आहे, व्यवसाय आहे, अवैध, हे त्यांनी त्यांच्या जबानीत दिलं अध्यक्ष महोदय. तेव्हापासून पोलीस खातं, वन विभाग खातं, मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, सगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेत आहे. पण सत्तारूढ पक्षाचा हा पदाधिकारी असल्यामुळे अध्यक्ष महोदय जेव्हा लोकेशन ट्रॅक केलं तर तो शहरातच आहे, मोबाईलचं लोकेशन, आणि तेही एक मोठ्या नेत्याच्या घरात बसलेला. परंतु त्यानंतर अध्यक्ष महोदय माहिती मिळताबरोबर मोबाईल बंद, फरार आरोपी. अध्यक्ष महोदय अशा प्रकारे जर वाघाची कातडी आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये विकण्याची टोळी जर सक्रिय असेल, त्यामध्ये शासनाचे पदाधिकारी असतील, शासनाच्या संबंधित पक्षाचे अध्यक्ष महोदय, तर महाराष्ट्रामध्ये वन विभाग हा सुरक्षित राहणार नाही. आणि म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी ही निश्चितपणे आवश्यक आहे दोन्ही प्रकरणाचे अध्यक्ष महोदय. आणि याच्या मागचे खरे सूत्रधार कोण आहे ते जनतेसमोर आणणे अतिशय आवश्यक अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय जलसंपदा विभागामध्ये अध्यक्ष महोदय जलसंपदा राज्यमंत्री तरी आहेत काय? नाही, तिन्ही मंत्री नाही. आता म्हणतो मी ज्याच्यावर बोललो ते तिन्ही मंत्री नाही आहेत. अध्यक्ष महोदय जलसंपदा विभागामध्ये अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले, माननीय उद्धवजींना भेटले, माननीय बाकीच्याही आदरणीय शरद पवार साहेबांना भेटले, सर्व महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांना भेटले, मोठी पत्रकार परिषद झाली. आता ते बुलेट ट्रेन सुद्धा मुंबई ते हैदराबादकडे आपली सुरू करण्याचा आपला प्रयत्न चाला की त्यांच्याशी चांगले संबंध आपल्याला प्रस्थापित करायचे आहे. पण हे करत असताना अध्यक्ष महोदय तेलंगणा शासनाकडून मुख्यमंत्र्यांकडे शिकण्यासारखं आहे ते विसरलो आपण. फक्त राजकीय कशा आपल्या पोळ्या भाजायच्या आणि केंद्र सरकारला विरोध करायचा, साथी गठबंधन कसं करायचं हे त्यांच्याकडून आपण शिकतोय. परंतु जलसंपदा विभागामध्ये जे तेलंगणा सरकारनं मागच्या 5-7 वर्षामध्ये काम केलं त्याची कधीतरी आपण माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये जलसंपदा विभाग त्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे का, पुढे जाणार आहे का, यासाठी कमीत कमी माझं मंत्री महोदयांना एक विनंती आहे की जरा तेलंगणामध्ये आपले महत्वाचे अधिकारी असतील आणि स्वतः आपण जरी गेलं तरी तेलंगणा सरकारनं मागच्या 5-7 वर्षामध्ये कशा प्रकारे जलसंपदाच्या विभागाच्या माध्यमातून धरणं पूर्ण केले, आज तेलंगणा सुजलाम सुफलाम जो झालेला आहे तो कसा केला याचं थोडंसं अवलोकन आपण करावं. अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात निधी अध्यक्ष 50-50 हजार कोटींचे प्रकल्प तेलंगणामध्ये कसे उभे राहिले. छोटंसं राष्ट्र आहे, छोटंसं राज्य आहे, महाराष्ट्राच्या 4 पट लहान, कसे उभे राहिले अध्यक्ष. आम्ही जाऊन आलो अध्यक्ष महोदय तेलंगणा, अप्रतिम असे प्रकल्प उभे राहिले. कुठून पैसा आणला याचे आपण जरा विचार केला पाहिजे की पैसा उपलब्ध कसा झाला. खूप मार्ग आहेत, पण एक चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात काम तिथं झालं ते शिकण्यासारखं. मी हे म्हणणार की आपण त्याच्यामध्ये शिकलेलं नाही किंवा आपल्याला समजत नाही, पण पैसा निधी कसा उभारायचा. आणि महाराष्ट्राला एक अध्यक्ष महोदय मागच्या काळामध्ये आपण काही प्रकल्प प्राधान्याने घेतले होते, काही बळीराजामध्ये घेतले, काही आपल्या शास्त्राने घेतले की हे प्रकल्प प्राधान्य आपण पूर्ण केले पाहिजे. काही 70% पूर्ण झाले, काही 60% झालेले होते, काही 50% झाले होते. यांना प्राधान्याने पहिले महाराष्ट्रात पूर्ण, मग नंतरचे 20%, 30% असं आपण प्राधान्यक्रम ठरवला अध्यक्ष महोदय. परंतु महाराष्ट्र दुर्दैव अध्यक्ष महोदय की जे प्रकल्प ठरवले त्याही प्रकल्पामध्ये 2-3 वर्षात पाहिजे त्या प्रमाणात ते प्रकल्प पुढे जात नाहीयेत. मग तुम्हाला जर कर्ज काढायचं असेल तर कर्ज काढायला कोणाची नाही तर नाहीच आहे. मागच्या वेळेस एक ठरलं होतं की 50,000 कोटीचं कर्ज हे जलसंपदा विभागाला आंतरराष्ट्रीय याच्यातून आपण मिळवायचं. मला वाटतं तो प्रस्तावही तयार झाला होता.
पण माझं जलसमाधान या माननीय जयंत पाटील साहेबांना विनंती आहे की हा प्रस्ताव जो 50,000 कोटी आपल्या महाराष्ट्राला आपण कर्जाच्या रूपात मिळवणार होतो त्याचं काय झालं, पुढे आपण काय करणार आहात? कारण शेवटी शेतकऱ्यांना पाणी जर मिळालं तर शेतकरी एवढा सक्षम आहे महाराष्ट्रातला की तो तुमच्या दारात कधीही जर शेताला शाश्वत पाणी जर मिळालं तो कोणत्याही मदतीसाठी तुमच्या दारामध्ये शेतकरी येणार नाही आपल्या दारामध्ये महाराष्ट्र शासनाने. आणि म्हणून शेतीला पाणी आज मोठे मोठे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात छोटे प्रकल्प आहेत कधी पूर्ण होणार आहे, कधी पूर्ण होणार आहेत? त्यासाठी काही टाइम बाउंडिंग कार्यक्रम आपण केलेला आहे का महाराष्ट्रासाठी? जिगा प्रकल्पाचं एक उदाहरण देतो अध्यक्ष महोदय. जिगा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातला मोठा प्रकल्प आहे, 1,00,000 हेक्टर लाभार्थी क्षेत्र असलेला प्रकल्प अध्यक्ष महोदय. 95-98 पासून मंजुरात मिळाले, अजूनही चालूच आहे. मागच्या वेळेस आम्ही केलं होतं, तुम्ही करावं अशी आमची विनंती आहे. म्हणून सांगतोय की दरवर्षी 10 ते 10,000 कोटी आवश्यकता आहे. आता त्यातले जवळपास खर्च झाले 8-9 हजार कोटी आवश्यकता आहे. 900 कोटी तुम्ही यावेळेस तरतूद केली. आम्ही मागच्या वर्षी असं प्लॅनिंग केलं होतं की दरवर्षी 2,000 कोटी या प्रकल्पाला जायचं. बळीराजामध्ये बी तो प्रकल्प आहे, केंद्र शासन काही निधी त्याच्यात मिळतो. असं करून 2-2.5 हजार कोटी दरवर्षी जर आपण दिले तर 4 वर्षात जे आम्ही ठरवलं की येणाऱ्या पुढच्या टर्म मध्ये 5 वर्षामध्ये हा जिगाव प्रकल्प पूर्णतः परिपूर्ण होईल आणि 1,00,000 हेक्टर जमीन हे ओलिताखाली. अध्यक्ष म्हणून दरवर्षी प्राइस वाढत, जेवढा आपण उशीर करणार. पहिले 1-1.5 हजार कोटीचा प्रकल्प होता, आता अध्यक्ष मध्ये 13,500 कोटीवर गेला. शेवटी पैसा शासनाचाच चालला अध्यक्ष महोदय. काहीतरी टाइम बाउंडिंग याच्यामध्ये तो प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून 900 कोटीच्या ऐवजी दादा कमीत कमी 2,000 कोटी दरवर्षी जर त्या प्रकल्पात दिलं, कर्ज काढून द्या, कुठूनही द्या, 50,000 कोटीचं कर्ज काढा. परंतु हा प्रकल्प जर पूर्ण झाला अध्यक्ष महोदय ते 1,00,000 हेक्टर मजाकची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. अशा प्रकारे अध्यक्ष महोदय जलसंपदा विभागामध्ये त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचे पैसे देणे. 900 कोटी काय करणार आहे जल? 2,000 कोटीचं दरवर्षी जर टार्गेट तर येणाऱ्या 4 वर्षामध्ये तो प्रकल्प पूर्ण होऊ शकते. नाही तुम्ही आज सांगतो तुम्हाला, तुम्ही 900 कोटी दिले ना या अर्थसंकल्पात, तो प्रकल्प अजूनही 20 वर्ष पूर्ण होत नाही. आता आपण पहिल्या टप्प्यातलं ठरवलं की 2023-24 मध्ये आपण 23 मध्ये पाणी आणू. पण तू दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, त्या लोकांच्या शेती घेणे, त्यांचे पुनर्वसन करणे, 15-20 वर्ष झाले. आम्ही गोसीखुर्दचं पालन की प्रकल्प पूर्ण झाला, शेतकऱ्यांच्या अजूनही मोबदला द्यायचा राहिला. असंच याही प्रकल्पात होईल. आणि म्हणून कुठंतरी हे करत असताना अध्यक्ष तरतूद ही महत्वाची मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. पुनर्वसनाचे कामं असतील आता चालू आहेत, ते लवकरात लवकर झाले पाहिजे, फास्ट झाले पाहिजे. शेतकऱ्याच्या बुडीत क्षेत्रातले किंवा शेतकऱ्यांची जमीन घ्यायची अध्यक्ष मोदी, किती त्रास होते त्या शेतकऱ्यांच्या जमीन. आणि अध्यक्ष मानसिकता काय डचा मी बरेच वेळेस मुद्दा झाला होता. शेवटी तुमचे अधिकारी इतके निगरगठ्ठ, तुम्ही आदेश दिल्यावर, तुम्ही GR काढले, तुम्ही तुमच्या जलसंपदा सचिव असतील, पुनर्वसन सगळ्यांनी चांगल्या प्रकारे जिल्हाधिकारी आणि सगळ्या पुनर्वसन जिल्ह्यामध्ये आदेश दिले की याप्रमाणे सिस्टीम करा. नाही ऐकलं, नाही ऐकलं. कारण एक छोटासा क्लार्क तुमचा बुलढाणा जिल्ह्यातला मदत पुनर्वसन खात्यातला तो पूर्ण चालवते. म्हणजे ते पुनर्वसन अधिकाऱ्यांनाही तोच चालवते आणि जिल्हाधिकाऱ्याला तोच सांगते. सगळा एवढा संभ्रम तयार केला की शेवटी लोकांनी कंटाळून जे काय व्हायचं ते व्हायचं. पण बऱ्याचशा गावांमध्ये हा झालं की लोकांना समजलं की आता हे डव आपल्याला मान्यच करत नाहीये, करायचं काय? लोकांनी विरोध करून ते प्रकरण लॅप्स करायला लावले. आता काय झालं अध्यक्ष महोदय की आता ते प्रकरण लॅप झाल्यानंतर पाटील साहेब आजच्या रेटमध्ये आज त्या प्रॉपर्टीवर त्या शेतावर जे काय असेल नवीन JMR करावं लागून राहिला त्या गावामध्ये. मग नवीन JMR मध्ये आज जे उपलब्ध आहे ते सगळंच देणं झालं की नाही? मग ते जर मान्य केलं असतं तर 50-50 कोटी एका गावाचे वाचले असते. आम्ही ओरडू आकांतानं सांगत आहोत, तुम्ही ऐकायला तयार नाही, अधिकारी ऐकायला तयार नाही. आज शासनाचं नुकसान हजारो कोटीचं याच्यामध्ये होते आहे आणि होणार आहे. आणि म्हणून कुठेही लक्ष द्यायचं अध्यक्ष महोदय. आम्ही तुम्हाला मीटिंगसाठी म्हटलं या विषयावर मीटिंग घ्या, परिपूर्ण मीटिंग घ्या. शासनाचं नुकसान याच्यामध्ये, शेतकऱ्यांचं नाही. या ना त्या मार्गाने शेतकऱ्यांना पैसा मिळणारच आहे. कोर्टातून शेवटी नाही केला तुम्ही, लोकांनी कोर्टातून पैसा मिळवला, पण तो हजारो लोकांनी कोर्टातच जायचं का? मग शासन आहे कशासाठी? प्रत्येकाला जर कोर्टाच्या दारी जायचं काम पडलं तर शासन करते काय? आपण कशासाठी आहोत? आणि म्हणून शासनाचंही नुकसान पर्यायानं आपण करून घेतलं अध्यक्ष महोदय, प्रकल्प पुढे जात नाहीये. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय 2019 मध्ये चोंडी प्रकल्प असेल, संग्रामपूर तालुक्यातला आर कचेरी प्रकल्प असेल, नाही चोंडी नाही, आर कचेरी ना आलेवाडी,
पाटील साहेब, तुमच्याकडे ती सुप्रमाची फाईल कितीतरी दिवसापासून तुमच्याजवळ आहे. कॅबिनेटमध्ये फक्त ती मूव्ह करायची आहे. सुप्रमा सुधारित प्रशासन, आलेवाडी प्रकल्प संग्रामपूर तालुका आणि आर कचेरी प्रकल्प सुप्रमा द्यायची आहे. आलेवाडी आणि आर कचेरी लघु प्रकल्प आहेत. पण तुमच्याकडे अध्यक्ष महोदय कॅबिनेटमध्ये फक्त ती मूव्ह करून मान्यता द्यायची, तेवढ्यासाठी ते दोन्हीही फाईल कितीतरी महिने झाला आपल्याजवळ पेंडिंग पडलेले. अध्यक्ष महोदय, आम्हालाही बरं वाटत नाही तुम्हाला तुमच्या अधिकारानं तुम्हाला 10 वेळेस म्हणायचं, कारण जे करण्या आज करायचं, उद्या करण्या आणि परवाही करणंच आहे. करणे तर आहेच, पण ते शीघ्र पैसाही आहे. बरं हे ठीक आहे, एखाद्या अडवळ किंवा निधी कमी आहे, निधीही दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे, तरी ते प्रकरण पुढे जात नाही, फाईल क्लिअर होत नाही. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे इस्लामपूर, आपला जळगाव खानदेश कुरा वडोदा इस्लामपूर योजना अध्यक्ष महोदय 3 वर्षापासून 2.5 वर्षापासून अध्यक्ष महोदय प्रकल्प बंद आहे. 90% प्रकल्प पूर्ण झालेला, 90% धरण बांधून पूर्ण आहे. 90% 2.5 वर्ष झाले प्रकल्प बंद आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये पर्यावरणाची मान्यता आपण त्यावेळेस घेतली नव्हती. दुर्दैवानं ते जे काय झालं असेल, त्यानंतर तो प्रकल्प चालू राहिला. मग केंद्राकडे आपण आता पर्यावरणासाठी आता पाठवलं प्रकरण. ठीक आहे, आम्ही पाठपुरावा करतोय. पर्यावरण मंत्री जे आहेत माननीय भूपेंद्रजी यादव, त्यांच्याशी आम्ही बोललोय, त्यांना लेटर दिलं, त्याची परमिशन मिळून जाईल. अध्यक्ष महोदय, पण 90% प्रकल्प पूर्ण झालेले असताना त्याचा प्रायोरिटी की त्याच्यात काय काय अडचणी आहे, डे बाय डे तासा परत त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. असे प्रकल्प पुढे गेले अध्यक्ष महोदय. आणि म्हणून जलसंपदा माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की या महाराष्ट्राचं भाग्य हे शेतीच्या पाण्यावर आहे. आणि म्हणून पाणी जर शेतीला असलं तर शेतकरी एवढा क्षमतावान आहे महाराष्ट्रातला की आपल्या दारात येणार नाही. आणि त्यावर छोटे छोटे जे उद्योग आहेत, प्रक्रिया उद्योग, हे एवढे उभे राहतील की महाराष्ट्राचा औद्योगिक क्रांती सुद्धा पाण्यावर होणार. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून यामध्ये आपण सारासार विचार करू विनंती आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास विभागावर मी त्या दिवशी बोललो होतो, फक्त एवढंच बोलणार आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांना की जे उमेदचा जो विषय आहे, निधी भरपूर आहे पण आपले प्रकरण पुढे जात नाही आहेत. अधिकारी प्रधान सचिव आहेत, ते काही सांगतात, तुमचा एक अधिकारी वर्ल्ड बँकेला दुसराच प्रस्ताव पाठवतो, ताळामेळ बसत नाही. कधीतरी याच्यामध्ये लक्ष घालणार आहात का? 2 अधिकाऱ्यांच्या क्लॅशेस मध्ये जर उमेद तुमची पुऱ्या महाराष्ट्राची उमेद खाली जात असेल तर त्या उमेदचं करायचं का अध्यक्ष महोदय प्रकल्पात? आणि म्हणून कुठेतरी गंभीरतेने ग्रामविकास विभागाने मंत्री महोदयांनी लक्ष घालणे आवश्यकता आहे. काय करायचं ते करा, पण तो प्रकल्प पुढे गेला पाहिजे. त्यामधून स्वयंसहायता महिला बचत गटांची उन्नतीचा प्रकल्प आहे आणि आपण तिथं लक्ष देत नाही आहे. हे दुर्दैव अध्यक्ष महोदय. रस्त्यांचा विषय मी त्या दिवशीच घेतलेला आहे. फक्त एक त्यातली सूचना करणार आहे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा आपण चालू केलेला आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा जेव्हा टप्पा आला तेव्हा प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देण्यात आलं आणि पॉप्युलेशन आणि त्याचं भौगोलिक परिसर तालुक्याची सगळ्यांना समान वाटप, कुठेही भेदभाव महाराष्ट्रात झाला नाही त्या टप्प्यामध्ये. विनंती एवढीच आहे की महाराष्ट्र आपला आहे, याही भागात लोक राहतात, त्याही भागात लोक राहतात. मुख्यमंत्री ग्राम सडक मुख्यमंत्र्याचं नाव असल्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडकच्या अंतर्गत भेदभाव होता कामा नये. जे भौगोलिक परिसर, जे पॉप्युलेशन असेल त्याप्रमाणे जे किलोमीटर ज्या तालुक्याला बसतील, तो कोणताही तालुका असो, त्याला समान वाटप व्यवस्थित झालं पाहिजे, एवढीच विनंती करतो अध्यक्ष महोदय. अन्न आणि नागरी पुरवठा अध्यक्ष महोदय, मी छोटा विषय, कारण आमचे आकाजी फुटकर त्यांच्या भाषणामध्ये तो विषय मांडणार आहे. फक्त मी भुजबळ साहेबांचं लक्ष वेधतो अध्यक्ष महोदय की बायोडिझेलचं प्रकरण तुम्ही एवढं शांततेनं घेतलेलं आहे, तुम्ही त्यामध्ये सिरियस नाहीये. अध्यक्ष महोदय, नाशिकमध्ये तुम्ही सिरियस घेतलं, बायोडिझेलचं बंदी आणली, सगळं बंद केलं. नगरमध्ये पोलीस खात्यानं सुमोटो त्याच्यामध्ये गुन्हे दाखल केले, मकोका सारखे हे ते सगळं करून सगळा बंदोबस्त केला. बुलढाणा, अकोला, वाशिम या भागामध्ये अजूनही बायोडिझेल चालू आहे आणि केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत की बायोडिझेल हे विकता येत नाही, बायोडिझेलला परमिशनच नाही देशामध्ये. मग महाराष्ट्रात बायोडिझेलच्या नावाखाली काय विकले जाते अध्यक्ष महोदय? काय करणार? तुमचे सगळे अधिकारी जर त्याच्यामध्ये मिळालेले असतील अध्यक्ष महोदय आणि लोकांमध्ये जर गैरसमज झाला की तुमच्यापर्यंत ते धागेदोरे पसरले, असा जर गैरसमज झाला अध्यक्ष महोदय तर मला वाटतं ते दुर्दैव आहे. आणि म्हणून कुठेतरी कठोर निर्णय महाराष्ट्रात तुम्ही बाकी केले ना बंद, नाशिकमध्ये केलं ना, कारण बायोडिझेलची विक्रीची परमिशनच नाही आहे. इंडस्ट्रियल जे आहे ते आणून त्याचं हे करून बायोडिझेल म्हणून विकल्या जातं अध्यक्ष महोदय, अवैध चालू अध्यक्ष महोदय.
बुलढाणा अकोला का बरं तिथं थांबलेला आहे? का बरं कारवाई होत नाही? महसूल खातं असेल, तुमचं पोलीस खातं असेल, तुमचं अन्न नागरी पुरवठा असेल, कोणीच कारवाई करत झकत नाही अध्यक्ष महोदय. कोणाचा दबाव आहे? एकदा हे बघा, हे जर प्रकरण इथं आज तुम्ही निपटलं नाही आणि किती पेट्रोल पंप धारकांची ऑथराईज आहेत, किती नुकसान होतं पाहिलं तुम्ही. कधी एक चार्जशीट बोलवा की त्या 3 जिल्ह्यामध्ये या बायोडिझेलच्या अवैध बायोडिझेलच्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांना फटका बसतोय. महसूल राज्य शासनाचा जातोय. दादांनी ऐका, बायोडिझेलचा महसूल जो आहे ना, पेट्रोल आणि डिझेलच्या ऑथराईज ते कमी होत आहेत, त्यामुळे महसूल राज्याचा बी बुडतोय. याचा कधीतरी गांभीर्याने विचार करा. याच्यावर लागलं तर आकाश फुंडकर बोलतील, त्यांच्यासोबत बैठक घेऊन सगळे कागदपत्र, सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्य शासन, काय नियम, काय कायदा आहे सगळं पहा आणि तातडीने निर्णय घ्या, अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, आरोग्य विभागावर 2च मिनिट बोलून संपवणार अध्यक्ष महोदय. कारण कोरोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य खरेदी झाले, हे झालं, बरेचसे आरोप प्रत्यारोप झाले. मला वाटते की टोपे साहेब निश्चितपणे त्याच्या चौकशी कुठपर्यंत गेल्या आहेत. कोविड सेंटरचा घोटाळा असेल, बरेचसे आरोप प्रत्यारोप झाले. कधीतरी महाराष्ट्राला तुम्हाला स्वच्छ प्रतिमेचा मुळे किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आज नाही उद्या द्यावं लागेल. म्हणून त्याचा कुठंतरी आपल्या भाषणामध्ये की जे जे आरोप जिल्हा परत झालेत, कुठं हा घोटाळा झाला, कुठं तो घोटाळा झाला, कुठं कोविड घोटाळा झाला, परंतु त्याही परिस्थितीमध्ये त्याचे उत्तर जे आहेत हे सदनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि कोरोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, डॉक्टर्स असतील, सिस्टर्स असतील, आशा वर्कर, इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी काम केल्यानंतर 4-4 महिने पगार होत नाहीत ना, 4-4 महिने. आणि आज तर त्यानंतर त्यांना कंत्राटी आपण घेतले, बिचाऱ्यांना इतकं त्या कोरोनाच्या कोणी काम करायला तयार नव्हतं. त्या पिरियडमध्ये त्यांना आपण घेतलं, त्यांच्यावर किती अन्याय, त्याला काढून टाकलं, कुठंच त्यांचा नामोनिशाण नाही. पदभरती जी आहे, घोटाळा मी म्हणणार घोटाळा आले, ते तुमची चौकशी चालू आहे, काय निष्पन्न झालं तेही जनतेसमोर येऊ द्या. आरोग्य खात्याची घोटाळा आपल्या पदभरतीमधला, त्याचं पुढे काय करणार तेही येऊ द्या. जागा केव्हा भरणार तेही येऊ द्या. आज 1,500 जागा, 1,500 ते 2,000 जागा ह्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खाली आहेत, रिक्त आहेत. आणि अध्यक्ष महोदय 10 ते 20,000 जागा ह्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त आहेत. कसा आरोग्याचा कारभार या महाराष्ट्रातला चालणार अध्यक्ष महोदय? 25,000 20,000 जागा खाली असतील तर तुम्ही पैसा किती दिला? दादांनी अर्थसंकल्पात तरतूद केली, उपयोग काय? जेव्हा आता जळगावमध्ये तज्ञ अधिकारीच नाही, अधीक्षकच नाही, वरवटमध्ये अधिकारी आपले डॉक्टर्स नाहीत, वैद्यकीय अधिकारी नाहीत, साहित्य टाकायचं, बिल्डिंग बांधायची, चालवायचं कसं? कुठं तरी ह्या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजेत. आणि अध्यक्ष महोदय, शहरामध्ये तरी एकवेळेस होऊन जातं अध्यक्ष महोदय. शहरामध्ये डॉक्टर्स उपलब्ध असतात, स्पेशालिस्ट असतात. ग्रामीण भागाची अवस्था काय? ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर येतात नाही येत अध्यक्ष. मग ग्रामीण रुग्णालय किंवा ग्रामीण भागा वाऱ्यावर सोडलेला आहे, तो ग्रामविकास मध्ये असो की आरोग्य खात्यात, कोणतंही डिपार्टमेंट, ग्रामीण भाग वाऱ्यावर, सगळं काही शहराकडे. मला वाटतं शहराला विरोध नाही, पण तो ग्रामीण भाग जर मजबूत झाला तर शहरावरचा भार कमी होईल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे. फक्त शेवटची एकच सूचना करतो आणि थांबतो अध्यक्ष महोदय. जळगाव जामोद अध्यक्ष महोदय, याचं बरेच वर्षापासून आम्ही मागे लागलेलं आहे, पत्र दिलेलं आहे की ते ग्रामीण मोठा आदिवासी भाग आहे, त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन त्याची दर्जा वाढ करून त्याचा लवकरात लवकर करावी ही विनंती आहे. आणि दुसरं अध्यक्ष महोदय, संग्रामपूर तालुक्याच्या ठिकाणी आपण मोठं एक ग्रामीण रुग्णालय बांधलेलं अध्यक्ष महोदय, पण अजूनही तिथं पदभरती नाही, इन्स्ट्रुमेंट नाही, काही नाही, अजून ते ग्रामीण रुग्णालय चालू झालेलं आहे. हा दोन्ही विषयावर अध्यक्ष महोदय टोपे साहेबांना विनंती आहे की तातडीने एखादी बैठक घेऊन हे दोन्ही विषय मार्गी लावावे. आणि शेवटचा एकच की आपण सगळे इन्स्ट्रुमेंट देतो अध्यक्ष महोदय, लॅबोरेटरी देतो, हे देतो, एक्सरे देतो, पण तो टेक्निशियन कुठे आहे? जळगावमध्ये पडलेली आहे एक्सरेची मशीन, टेक्निशियन नाही, लॅबोरेटरी आहे, टेक्निशियन नाही. ह्या पदभरती लवकरात लवकर करा अध्यक्ष महोदय. आणि एक की जे लॅबोरेटरी अध्यक्ष महोदय संशोधन रिसर्च साठी केंद्र शासनाची योजना आहे टोपे साहेब, रिसर्च साठी पुण्यामध्ये आपण विचार करतोय एक मोठा सेटअप तयार करायचा. ह्या ज्या व्हायरल बिमाऱ्या येतात, हे येतात, आपली स्वतःची संशोधनाची लॅबोरेटरी किंवा त्या प्रकारचं संसाधन उपलब्ध असलं पाहिजे. मला वाटतं की हाही प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरात लवकर मूव्ह करून केंद्र शासनाकडून मान्यता करून आपल्या महाराष्ट्रात पुणेच नाही तर प्रत्येक विभागातील लॅब कशी तयार होईल संशोधनासाठी. आणि त्या माध्यमातून कोणती जरी बिमारी आली, व्हायरल इन्फेक्शन आलं, तर मग आपल्याला
एम्सला पाठवा आणि इकडे पाठवल्यापेक्षा आपल्या लॅब सुसज्ज असल्या पाहिजे. केंद्र शासनाचा पैसा त्याच्यावर उपलब्ध आहे, त्यामध्ये आपण लक्ष द्यावी विनंती करतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.